नमस्कार. आजच्या दुसऱ्या दिवशी गांधी जागर 2024 च्या दुसऱ्या दिवशी आपलं सर्वांचं बॅरिस्टर नाथपै सेवांगणच्या वतीने मी स्वागत करतोय. आजचे वक्ते आहेत रिंगणचे संपादक सचिनजी परब आणि त्यांचा विषय आहे गांधीजींना भावलेले तुकोबा. तर मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय माननीय श्री सचिनजी परब, त्याने व्यासपीठावर यावं. आमचे कार्याध्यक्ष किशोर काका शिरोडकर यांना मी विनंती करतोय की त्यांनी ग्रंथभेट देऊन आजचे जे वक्ते आहेत सचिनजी परब यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतरचे वक्ते आहेत प्राध्यापक सुभाष वारेजी. आज इथे संपत देसाई, काल ज्यांचा आपण व्याख्यान इथे ऐकलं, संपत देसाई यांचा आज वाढदिवस आहे. एक छोटेखानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण इथे वाढदिवस करूया. विकासजी माडगूद, किशोर शिरोडकर, निंबाळकर यांनी इथे येऊन त्यांना बुके द्यायचा आहे वाढदिवसानिमित्त. संपत देसाई यांनी इथे व्यासपीठावर यायचं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आता संपतजी देसाई सचिन परब यांचा परिचय करून दे. सचिन परब हे खरं तर आमचे मित्र आहेत आणि एक चांगला मित्र कसा असू शकतो ह्याचं एक उदाहरण म्हणजे सचिन परब यांच्याकडे आम्ही पाहतो. सचिन परब हे रिंगण नावाचं जे म्हणजे आजच्या काळामध्ये संत परंपरा कशी रिलेव्हंट आहे, आजच्या काळाला ती कशी आवश्यक आहे, याच्याबद्दल आजच्या आधुनिक भाषेमध्ये संतांचा कार्याचा एक मागोवा, एक आढावा घेणारं जे रिंगण नावाचं वार्षिक निघतं, त्या वार्षिकचे ते संपादक आहेत. खर तर सचिन परब यांच्या पत्रकारितेची सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स मधून झाली. ते मुळात पत्रकारिता म्हणून जो काही कोर्स आहे जर्नलिझम, ते काही शिकलेले नाहीत, पण ते इंजिनियर आहेत. इंजिनियर असताना देखील पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ते आले. स्वतःची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या पत्रकारितेमध्ये त्यांनी करून दिलेली आहे. खरं तर एका बाजूला पत्रकारिता करत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामधली जी काही महत्वाची माणसं आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल ते एक सखोल असं चिंतन आणि संशोधन करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. प्रबोधनकार ठाकरे जे खरं तर असे पूर्णपणे बाजूला गेले होते, म्हणजे त्यांच्या वारसदाराने सुद्धा प्रबोधनकारांना स्वीकारलं नव्हतं, त्या प्रबोधनकारांना पुन्हा एकदा प्रकाशात आणण्याचं काम सचिन परब यांनी केलेलं आहे. अतिशय महत्वाचे असे एक वेबसाईट बनले आहे. त्यांचं जे साहित्य आतापर्यंत अलक्षित होतं, दुर्लक्षित होतं, ते सगळं साहित्य सचिन परब यांनी वेबसाईटच्या निमित्तानं येणाऱ्या भावी पिढीसाठी, अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. खरं तर याच्या पलीकडे सचिन परब यांची ओळख आहे, ती म्हणजे आज आपण जे रिंगण म्हणतो तसं कार्यकर्त्यांचं एक मोठं रिंगण सचिन परब यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. मी कुठेही जा, तुम्ही मराठवाड्यात जा, विदर्भात जा, कोकणात या, पश्चिम महाराष्ट्रात या, सचिन परब यांच्या सोबत मैत्री असलेला माणूस मिळणार नाही असं नाही, इतका हा माणूस वेडा माणूस आहे. म्हणजे खरं तर संत नामदेवांचा मला खिदत उल्लेख करावा असा वाटतोय की संत नामदेवाने 18 पगड जातीच्या संतांना एकत्र करत संत परंपरेचा एक पाया घातला आणि तो त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये संत नामदेवांनी केला. संत नामदेवांच्या पासून सुरू झालेली सचिन परबांची शोधयात्रा आता अगदी अलीकडच्या काळामध्ये संत सेनानावीपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे नामदेवांचा वारसा वसा सचिन परब आज समर्थपणे चालवत आहेत. आणि आज मला सांगावं वाटतंय की हे आमचे जवळचे मित्र आहेत. म्हणजे खरं तर कालच मी म्हटलं की परोळेकर सरांनी मला फोन केला आणि तुम्ही यायचं आहे. मी म्हणत होतो की मी येणार नाही, कारण निवडणूकची धांदल सुरू आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी गुंतलेलो आहे. पण सचिन परब येणार आहेत असं त्यांनी सांगितलं, त्यावेळेला मी काही नाही म्हणू शकलो नाही. म्हणजे सचिन हा आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय आहे. म्हणजे तो आमचा नाजूक वाईब आहे. त्यामुळे सचिन परबांच्यासाठी
सचिन परवाने अशी खूप माणसं जोडलेली आहेत. साहित्य, कला, संस्कृती पासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा असा मित्रपरिवार आहे. आणि असा माणूस केवळ मित्रपरिवार नाही तर एक अभ्यासू पद्धतीनं एखाद्या विषयाची मांडणी कशी करावी, त्याचे एक ते उत्तम वक्ते वगैरे नाहीत, पण चिंतन आणि अभ्यासाच्या आधारावर जे मांडतात ते अतिशय मूलभूत असतं आणि जे महत्वाचं असतं अशी मांडणी सचिन परबे करत आलेले आहेत. ते रिंगणच्या संपादकाबरोबरच त्यांनी आता एका बाजूला म्हणजे आषाढीचा ही जी काय मोठी एक परंपरा आपल्याकडे आहे, म्हणजे इतका मोठा आषाढीची परंपरा आहे की जिथं लाखो लोक पंढरीच्या वाळवंटामध्ये जमतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आणि मग अशा वेळेला आषाढीचा अंक का निघत नाही, कारण मराठीमध्ये दिवाळी अंकाची एक मोठी परंपरा आहे, पण आषाढीच्या अंकाची सुरुवात मात्र सचिन परब यांनी केली. आणि आता बऱ्याच ठिकाणी बरेच लोक आषाढीचा पण अंक करत आहेत, पण सचिन परबांचा एक ते वेगळेपण आहे आणि त्यांनी अनेक लोकांना लिहित केलेलं आहे. म्हणजे एखादा नवीन तरुण मुलांना एक एक नवा विषय घ्यायचा आणि त्या विषयावर प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन काही शोधून नव्यानं पुन्हा ते आपल्यासमोर मांडायचं काम केलेलं आहे. कारण अगदी निवृत्तीनाथांच्या वरचा जो अंक केला त्यावेळेला तर निवृत्तीनाथांचा अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढं लिखाण आणि संदर्भ उपलब्ध होते, पण त्या पलीकडे जाऊन जे अदृश्य लपलेले निवृत्तीनाथ आहेत ते शोधून काढण्याचं काम हे सचिन परबे यांनी केलेलं आहे. पत्रकार म्हणून एखादी गोष्ट मनावर घ्यायची आणि ती कशी जनतेसमोर आणायची ते सचिन परबे यांच्याकडून शिकावं. एक सच्चा, प्रामाणिक आणि आपल्या क्षेत्राशी अतिशय प्रामाणिक असलेला आणि मैत्रीनं संपूर्ण महाराष्ट्र जोडणारा हा आमचा मित्र आहे सचिन परब. एवढी यांची ओळख आहे. आज ते आपल्याला तुकोबांची ओळख आणि गांधी आणि तुकोबाचा संबंध आपल्या समोर मांडणार आहेत. धन्यवाद. सचिन परब हे चांगले मित्र आहेत पण चांगले वक्ते नाहीत हे सांगितल्यामुळे मला फार बरं झालेलं आहे. आणि आपल्या घरची सगळी मंडळी आहे तिकडे समोर, त्याच्या काय वक्ता विकता बनायची काही गरजी नाही. आणि मला तर अशा माणसांविषयी बोलायचंय की जी अशीच सगळ्यांची प्रेमळ संवाद करणारी माणसं होती. तुकोबा असू दे नाहीतर गांधीजी असू. गांधीजी पण काय फार चांगले वक्ते विकते काय नव्हते, आपल्याला पण भाषण ऐकायला. तो माणूस बोलला आणि जग हल्लं. आमच्या आमच्यापर्यंत म्हणजे आत्ताच्या नव्या पिढीपर्यंत गांधीजी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोक मांडत राहिले. त्याच्यातला एक महत्वाचा प्रयोग होता तो म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस गांधीगिरी. आपण सगळ्यांनी बघितलाय पिक्चर, हा मुन्नाभाई एमबीबीएस. तो बघून काही गांधी बिंदी असं काय ग्रेट पोचतात अशातला बघते, पण एक गंमत करत करत गांधीजी आपल्याला पोचतात. त्याच्यामध्ये एक सीन आहे, ते मुन्नाभाई बसलेला असतो रेडिओ वर आणि लोक त्यांना फोन करत असतात आपले प्रॉब्लेम सांगायला आणि गांधीजी मागे बसलेले असतात. आणि मग एका मुलीचा फोन येतो त्यांना, आपली प्रिया बापट आहे ती त्याच्यामध्ये, आणि ती प्रिया बापट फोन करते आणि विचारते की माझं लग्न ठरवलंय माझ्या वडिलांनी, पण त्याच्या तो जो समोरचा मुलगा आहे त्याला काही मी भेटलेले नाही, त्याला मी आज भेटणार आहे. आणि आज भेटले की आम्ही आता रेस्टॉरंट मध्ये बसलोय, तो येईल, पण कसं काय एका बैठकीमध्ये एका मीटिंग मध्ये कसं काय ओळखायचं की याच्याशी लग्न करायचं की नाही. आपण सगळ्यांनी बघितलेला आहे ना तो सीन. तर एका मीटिंग मध्ये कसं काय ओळखायचं, तर बापू सांगतात की आदमी को परखना है तो वो नीचे के तबके के लोगों से कैसे बर्ताव करता है वो समझना चाहिए. म्हणजे खालच्या स्तरातली जी माणसं आहेत त्यांच्याशी तो वर्तन कसं करतो ते आपण समजून घ्यायला पाहिजे. मग मुन्नाभाई संजय दत्त त्याला ट्रान्सलेट करतो आपल्या भाषेत की वेटर आएगा उसको शुक शुक करेगा या सिटी बजाकर बुलाएगा. म्हणजे सिटी वाजून बोलवलं किंवा शुक शुक केलं तो उधर से वट लेने का, असं तो समजून सांगतो. आणि मग तो येतो, जो तिचा लग्न तिच्या जुळवलेलं असतं तो येतो आणि तो शिक्षक करून हाक मारतो आणि ती तिकडून पळून जाते. आणि मग ती बाहेर आल्यावर मुन्नाबाईला सांगते की बरं झालं बाबा या शिक्षक बरोबर आयुष्य घालवावं लागलं असतं, तू सांगितलं सोडून बरं झालं. तर ही जी गोष्ट आहे ना की आपल्या सोबतच्या लोकांबरोबर आपण कसं वागायला पाहिजे, आपल्या नोकरांबरोबर आपण कसं वागायला पाहिजे, ही गोष्ट गांधीजी कायम सांगत राहील.
त्याच्यामुळे ती ह्या गांधीगिरीमध्ये आली. पण त्यांच्या म्हणजे 350 वर्षाच्या पूर्वी तुकोबारायांनी पण हेच सांगितलं आणि तो अभंग सुपरहिट आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, त्याच्यामध्ये वाक्य येतं की दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. आता हे आपल्याला मराठीत कळलं नसेल तर इंग्लिश मध्ये त्याचं वर्णन असं आहे. ही बेस्टोज ऑन हिज मॅन सर्वंट्स अँड मेड सर्वंट्स द सेम अफेक्शन ही शोज टू हिज चिल्ड्रन. तुकाराम सेज, व्हॉट नीड इज देअर टू डिस्क्राईब हिम फर्दर, ही इज द व्हेरी इन्कार्नेशन ऑफ डिव्हिनिटी. हे भाषांतर केलंय गांधीजींनी. अभंग तुकोबारायांचा, त्याचं हे भाषांतर केलेलं इंग्रजीमध्ये कोणी? गांधीजींनी. गांधीजींना हा अभंग माहित होता. गांधीजी तुकोबांचीच गोष्ट, तुकोबांची गोष्ट म्हणजे ती तुकोबांची राहत नाही, ती जेव्हा गांधीजींची होते तेव्हाच ते सांगत होते. तर ती तुकोबांची गोष्ट गांधीजी आपल्या ह्या अनुवादातून सांगत होते. अशा 16 अभंगांचं आपल्यापैकी अनेकांना माहित असेल, अशा तुकोबारायांच्या 16 अभंगांचा अनुवाद गांधीजींनी मराठीतून इंग्रजीमध्ये केलेला आहे. आपल्याला असं वाटतं की अनुवाद करणं ही एक भाषिक किंवा साहित्यिक कृती आहे, पण गांधीजींच्यासाठी कुठलीच गोष्ट ही निव्वळ साहित्यिक, निव्वळ सामाजिक, निव्वळ राजकीय कृती नव्हती. त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रयोग होते स्वतःवर केलेले, त्याचाच हा एक भाग होता. त्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी तुकोबारायांनी आश्रमातली भजनावली तयार केलेली होती. म्हणजे काय तर वेगवेगळे जे आपले पूर्वसुरी होऊन गेले, म्हणजे तुकोबाराया सांगतात की कोडीले भांडार धन्याचा आम्हाला काय, मी तो आम्हाला भारवाई. म्हणजे मी कोण आहे? तर हे ह्याच्यात माझं काही नाहीये. हा जो धन्याचा माल आहे, म्हणजे माझ्या पांडुरंगाने जे काही तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे तेच मी माझं तुम्हाला सांगतोय. गांधीजी पण हेच सांगत होते की मी काही नवीन सांगत नाही, मी जे काही सांगतोय ते पहाडा एवढं जुनं सत्य आहे, ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तर या दोघांच्या सांगण्यामध्ये हाच साम्य होतं की बाबू तो प्रांजळपणा आहे की माझ्याकडे काही नवीन नाहीये, मला काही नवीन सांगायचं नाहीये, मी हे माझ्यापर्यंत जे चालत आलेलं आहे तेच पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय. आणि मग अशी ही आश्रमातली भजनावली जी तयार केली होती त्याच्यामध्ये अशा सगळ्या जुन्या लोकांची भजनं, किंवा त्या काळात भजनच लिहित होती लोक, म्हणजे कविताच लिहित होती, भजनं लिहिण्याच्या पेक्षा कविताच लिहित होती. अशा सगळ्या कविता एकत्र करून गांधीवाद समजून घ्यायचा असेल तर हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. असं एक डॉक्युमेंटेशन आपल्याला त्यांनी दिलं, ती भजनावली. आणि मग त्याच्यातलं जे नव्या लोकांना कळावं म्हणून ते त्याची म्हणजे नव्या पिढीला किंवा सर्व भाषिक लोकांना कळावं म्हणून त्यांनी त्याची इंग्रजीमध्ये भाषांतर करताना दिसले. आता तुकोबारायांचे इतके सगळे अभंग, म्हणजे किती 3000-4000 अभंग आपल्याकडे आहेत, आणि त्याच्यातले फक्त 16 अभंग निवड करणं हीच अद्भुत गोष्ट होती. आणि सगळं तुकोबारायांचे हे 16 अभंग वाचले की आपल्याला तुकोबाराय समजतील इतके भारी 16 अभंग गांधीजींनी शोधलेले. मग हे करताना आपल्याला प्रश्न पडतो, गांधीजींना मराठी येत होतं का? तर 1948 साली डॉक्टर इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख, जे नंतर खासदार पण झाले, अशी 2 सत्यशोधक चळवळीतली नागपूरची मंडळी होती. त्यांनी तुकाराम की राष्ट्रगाथा नावाने तुकोबारायांच्या अभंगांचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. आणि ते भाषांतर केल्याच्या नंतर त्यांना त्याचं जी छोटीशी त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की धर्म, समाजकारण आणि राजकारण ह्या तिघांना एकत्र करून तुकोबारायांनी नवा राष्ट्रधर्म सांगितला. आम्हाला काय सांगायचे? राष्ट्रगाथा सांगायचे, म्हणजे
नवा राष्ट्रधर्म सांगायचा आहे. तो तुकोबरायांनी सांगितलाय, म्हणून आम्ही हे हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करतो. त्यांना असं वाटलं की हा राष्ट्रधर्म आज कोण सांगताय, म्हणजे 1948 साली. तर त्यांना माहित होतं की हा राष्ट्रधर्म ते सत्यशोधक होते. पण ते सांगत होते की सत्यशोधक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या परंपरेतले सत्यशोधक होते. ते म्हणत होते राष्ट्रधर्म समजून घ्यायचा असेल तर मला गांधीजींकडे जावं लागेल. मग ते गांधीजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याची प्रस्तावना लिहून द्या. आणि मग ती प्रस्तावना लिहून दिल्याच्या नंतर त्या तुकाराम की राष्ट्रगाथाची प्रस्तावना लिहिली. त्याच्यामध्ये गांधीजी असं लिहितात की मला मराठी काही फारसं येत नाही, पण मला तुकाराम फार प्रिय आहे, म्हणून मी याची प्रस्तावना लिहितो. तर पण गांधीजी अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिले, महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर फिरत होते. तो काळ आपण समजून घ्यायला पाहिजे की 2/3 गुजरात पण मुंबई इलाक्याचा म्हणजे महाराष्ट्राचा भाग होता. नंतर आत्ताच कालच एक पत्र आपण सगळ्यांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल. तर ते एक पत्र असं होतं की कोणाला तरी त्यांनी लिहिलेलं आहे पत्र, मला आता फोन उघडून बघावं लागेल, पण असं लिहिलंय आणि त्याला सांगितलंय की तू याच्या पुढे मला मराठीतच पत्र लिहित राहा, कारण मला मराठी शिकायचंय. मी महाराष्ट्राच्या हृदयात राहतो, म्हणजे वर्ध्यामध्ये राहतो, तर मला मराठी इथे राहील, मला मराठी शिकायला हवी, म्हणून तू माझ्याशी मराठीतच बोलत राहा, असं गांधीजी सांगतात. म्हणजे आज जी लोक सांगतात की आम्ही महाराष्ट्रात राहिलो इतकी वर्ष, मराठी नाही आले, काय फरक पडतोय, तर गांधीजी हे असा माणूस आहे की त्याला असं वाटत होतं की महाराष्ट्राच्या हृदयात, म्हणजे रूढ अर्थाने तेव्हा वर्धा हे महाराष्ट्राचा भाग नव्हतं. रूढ अर्थाने म्हणजे ते सीपी अँड बेरार या मध्य प्रांताचा भाग होता. तरी पण ते म्हणतात की मी महाराष्ट्राचा भाग आहे. म्हणजे विदर्भवादी जी मंडळी आहेत त्यांचा एक दृष्टिकोन आहे, मांडणी आहे, ती काय आहे. पण तेव्हा गांधीजींना मात्र वाटत होतं की मी वर्ध्यात राहतो म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयात राहतो, असं एक. आणि मग ते सांगत होते की मला मराठी शिकायला. मग ह्याच्या पूर्वीचा एक अनुभव आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे की गांधीजी तिकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये होते आणि गोपाळकृष्ण गोखले गेले तिकडे लोकांशी बोलाय, काय गांधीजी काम काय करतात ते बघायला, म्हणून गोपाळकृष्ण गोखले गेले, गुरु गांधीजींचे. ते तिथे गेले आणि मग त्यांनी तिकडचे सगळे लोक जमा झाले होते. गिरमिटिया म्हणजे व्यापारी आणि हमाल असं म्हणूया आपण, ते सगळे जण तिकडे गोळा झालेले होते आणि त्यांच्या समोर भाषण करा सांगितलं गोखलेंना. गोखलेने इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली. त्या काळातली पद्धतच तशी होती, इंग्रजीतून बोला. ते सगळे समोर बसलेली बिचारी अल्पशिक्षित मंडळी किंवा अशिक्षित मंडळी, ते इंग्रजीतून कसं बोलणार. तर गांधीजींनी सांगितलं तुम्ही इंग्रजीतून नका बोलू, आपली माणसं आहेत, त्यांच्याशी तुम्ही हिंदीतून बोला. पण तेव्हा काही हिंदी राष्ट्रभाषा झालीच नव्हती आणि अजूनही झालेली नाही. पण हिंदी काय पिक्चर तेव्हा यायची नाही, त्याच्यामुळे संवादाची भाषा झालेली नव्हती. हे काय सरकारने केलेली भाषा नाही, सिनेमाने केलेली राष्ट्रभाषा आहे आपली हिंदी, हे आपल्या सगळ्यांना कळते. तर ती तेव्हा काय नव्हतं तसं. मग ते म्हणाले मग तुम्ही इंग्रजीतून बोलायचं नाही. गांधीजींनी गोखलेने सांगितलं तुम्ही इंग्रजीतून बोलायचं नाही, तुम्ही बोलायचं असेल तर मराठीतून बोला. म्हणाले इकडे कोणाला कळणार आहे मराठी, ते काय नाही, तुम्ही मराठीतून बोला, मी ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतो. म्हणजे गांधीजी 1918 साली पण 1915 साली पण त्याच्याही अगोदर हे सांगत होते की बाबा मी हिंदी ऐकून मराठी ऐकून त्याचं हिंदीत ट्रान्सलेशन करू शकेल, एवढं त्यांना मराठी कळत होतं. आणि जेव्हा हा अनुवाद प्रत्यक्ष झाला तेव्हा तर त्यांच्या बाजूला अनेक अशी लोक होती की ज्यांना उत्तम मराठी येत होतं. ज्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जी लोक होती, प्रत्यक्ष करताना नाही पण त्या काळात जी आजूबाजूला लोक होती, विनोबा होते, नंतर महादेवभाई होते, नंतर किशोरीलाल मशरूवाला होते, नंतर काका कालेलकर होते. महादेवभाई देसाईंना पण उत्तम मराठी येत होतं. किशोरीलाल मशरूवालांनी तर तुकोबारायांच्या किशोरीलाल मशरूवालांनी अनेक तत्वज्ञानाचं
गुजरातीमध्ये ट्रान्सलेशन केलं. म्हणजे खलील जिब्रानचं गुजराती ट्रान्सलेशन, येशू ख्रिस्ताचं गुजराती ट्रान्सलेशन, अशी ट्रान्सलेशन केली आहेत किशोरीलाल मशरूवाल्यांनी. त्यांनी 120 तुकोबारायांच्या अभंगांचं देखील ट्रान्सलेशन केलं. प्रेरणा अर्थातच महात्मा गांधी. तर ही सगळी मंडळी तेव्हा सोबत होती. या सगळ्या मंडळींनी अभंग शोधायला देखील नक्कीच मदत केलेली असणार. आता मुळात असं आहे की गुजरात आणि महाराष्ट्र, म्हणजे मी जसं म्हणालो की 2/3 सौराष्ट्र सोडून बाकीचा गुजरात हा तर महाराष्ट्राचा भाग होता, आणि त्याच्यातला देखील कदाचित 1/3 भाग हा मुळात बडोद्याच्या गायकवाडांचा. म्हणजे त्या सगळ्या परिसरावर मराठीचा प्रभाव होता. अर्ध्या महाराष्ट्रावर म्हणजे कोकणातल्या अर्ध्या भागावर गुजरातीचा प्रभाव होता. मुंबई मध्ये गुजराती मराठी दोन्ही माणसांनी हातात हात घालून वाढवलेलं शहर आहे. बे के बे, बे दुणे 4. तो बे तर गुजरातीत आहे ना, तो कुठून आलेला आहे. तर आपल्या एकमेकांवर असा प्रभाव असणारच ना. म्हणजे मी आत्ताच्या आत्ता अकोल्याला गेलो होतो, तर तिकडे जालन्याला गेलो होतो. जालन्याचं कॉलेज, जालना एज्युकेशन सोसायटीचं, तिकडे ज्यांनी सुरुवात केली त्याचं गुजराती माणूस, त्याच्या खाली गुजरातीतून नावं लिहिलेली. म्हणजे जालन्यासारख्या सगळं. जालन्यात तर गुजराती फार मोठ्या संख्येने आहेत, कारण जुनी बाजारपेठ आहे. अकोला, अमरावती, तुम्ही शहराच्या बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे विदर्भातली जितकी मोठी शहरं आहेत बाजारपेठेची, कापसाच्या बाजारपेठेची, बाहेर गेल्याच्या नंतर तुम्हाला एखादी गुजराती काय सॅनेटोरियम किंवा एखादी धर्मशाळा सहजपणे दिसते. महाराष्ट्रभर गुजराती मंडळी आहेत, त्यांचा प्रभाव आहे. चळवळीमध्ये मोठ्या संख्येने गुजराती मंडळी होती. आत्ताची परिस्थिती फार वेगळी झालेली आहे. तेव्हा नेतृत्व होतं मोठ्या माणसांचं. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेली मंडळी होती. ती सगळी मंडळी महाराष्ट्रभर फिरत होती. एकमेकांच्या जेवणखाणावर प्रभाव होता. हे सगळं घडत होतं. महाराष्ट्र आणि गुजरात यांचा एकमेकांशी फार जुना सांस्कृतिक संबंध आहे. कारण कसं की नामदेवराय, ज्यांचा उल्लेख कॉम्रेडने थोड्या वेळापूर्वी केला, नामदेवराय देशभर फिरत होते. 5 वेळा त्यांनी या देशाची परिक्रमा केलेली आहे, फिरलेले आहे, असं त्यांच्या अभ्यासकांनी अभ्यास करून मांडलेला आहे. त्याच्यात ते अनेकदा गुजरातमध्ये गेलेले नामदेवराय, संत नामदेव. आणि तिकडच्या जवळ जाणाऱ्या, म्हणजे गुजराती नाही पण गुजरातीला जवळ जाणाऱ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे जेव्हा ते राजस्थानात गेले तर राजस्थानला जवळ जाणाऱ्या, पंजाबीमध्ये गेले तर जवळपास पंजाबीतच त्यांनी रचना केली. इकडे जेव्हा खडी बोलीत गेले, खडी म्हणजे उत्तरेच्या या भागात गेले, तिकडे त्यांनी खडी बोलीमध्ये रचना केल्या. गुजरातीच्या जवळ जाणाऱ्या रचना देखील नामदेवरायांनी केलेल्या आपल्याला आढळतात. लोकांनी त्याच्यावर अभ्यास केलाय, कसा प्रभाव आहे वगैरे सांगितलेला आहे. आणि मग त्याच्यातून त्यांनी त्याचा प्रभाव कोणाकोणावर पडला, नामदेवरायांचा प्रभाव तो महाराष्ट्रातल्या पूर्ण संत परंपरेवर तर पडला, स्वाभाविक आहे. पण तिकडे कबीर आहेत, ते पण लिहितात की बाबा माझ्यावर नामदेवरायांचा प्रभाव आहे. कबीरांच्या दोह्यांमध्ये नामदेवराय येतात. मीरा आहेत, मीरा लिहितात अभंगांमध्ये, त्याच्यावर नामदेवरायांचा प्रभाव आहे. दादू दयाळ आहेत, त्यात ते लिहितात की दादू तो पिंजारी असा त्याच्यावर उल्लेख आहे. दादू दयाळ आहेत, ते म्हणतात की आमच्यावर नामदेव आहे. नानक आहेत, त्यांनी तर नानकांची पूर्ण परंपरा, म्हणजे नानकांची पूर्ण परंपरा नामदेवरायांना आपलंच मानते. म्हणजे ते इतके दिवस मानायलाच तयार होते की तुम्ही कोणतरी नामदेव नावाचा माणूस, शिंप्याचा पोर, हा पंढरपुरातून पंजाबमध्ये, तो म्हणायचे की नाही ते आमचेच आहेत बाबा, त्यांचा इकडेच जन्म झाला, इकडेच ते वारले, इकडे सगळं झालं, त्यांची समाधी आहे, इकडेच राहिले, असं ते आपल्याला सांगत होते. मग लोकांनी अभ्यास करून 100 वर्ष सांगितले की नाही, ते 2 कोण वेगळे नाहीये, ते एकच आहे. कारण तिकडे गुरु ग्रंथ साहेबामध्ये जे 61 पद नामदेवरायांचे, त्याच्यात विठ्ठल आहे. विठ्ठल हा इकडून तिकडे जोडणारा माणूस आहे. माणूस आहे, देव आहे, काय माहित नाही आपल्याला, पण तो आहे. तर तो जोडतो एकमेकांना. तर तो तिकडे नामदेवराय होते, ते नामदेवरायचे फिरणारे सगळीकडे. मग त्यांचा प्रभाव अशा महाराष्ट्र देशभरातल्या लोकांवर. आणि मग त्याच्यातला एक महत्वाचा माणूस कोण, देशभरातले जे संत कवी होऊन गेले त्याच्यातला एक महत्वाचा माणूस म्हणजे नरसिंह मेहता. नरसिंह मेहतांच्या अभंगांमध्ये नामदेवरायांचा उल्लेख आहे.
आणि नरसिंह मेहतांच्या अभंगांमध्ये उल्लेख नाही, त्यांच्या आयुष्यात देखील त्यांचं जे म्हणजे संत म्हणून जे काही विचार बदलले, त्याच्यात एक दक्षिणेचा साधू आला आणि त्यांनी उपदेश केला आणि त्याच्यानंतर ते बदलले असा उल्लेख आहे. नरसिंह मेहता हे वैष्णव परंपरेतले महत्वाचे संत. वैष्णव परंपरा ही वारकरी परंपरा. आज जी भक्ती आपण म्हणतो, आज जी भक्ती, त्याच्यापूर्वी भक्ती नव्हती अशातला भाग नाही. आज ज्या पद्धतीची भक्ती आहे ती कोणी सांगितली तर नामदेवरायांनी देशभर पसरवली. आणि मग त्याच्यातला एक माणूस जो प्रभावित झाला त्याचं नाव नरसिंह मेहता. नरसिंह मेहतांनीच गुजराती मधली काव्य लेखनाला सुरुवात केली. मुख्य प्रवाह असं मानलं जातं. जी भक्ती परंपरा आहे गुजरातेतली ती नरसिंह मेहतांनी मांडली असं मानलं जातं. आणि त्या प्रभावातल्या एका वैष्णव घरामध्ये आमच्या बापूंचा म्हणजे महात्मा गांधींचा जन्म झाला. ती वैष्णव परंपरा आणि मग आयुष्याचं ध्येय गांधीजींनी जे ठरवलं त्याच्यात वैष्णव जन तो तेणे करिये जो पीड पराई जाणे रे, हे नरसिंह मेहतांचं प्रार्थना आली, जी गुजरातीतून आहे तरी पण आपल्या सगळ्यांना कळते. काही आपल्याला कळायला प्रॉब्लेम येत नाही, इतकी सोपी आहे. म्हणजे जी आपली नामदेवरायांनी सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते हेच आहे, वैष्णव जन तो तेणे करिये पीड पराई जाणे रे. आणखीन काय आहे तर अशी 100 अभंग कमीत कमी या अर्थाचे आपल्याला वारकरी संत परंपरेमध्ये शोधता येऊ शकतात. म्हणजे नामदेवरायांपासून जे सत्व नरसिंह मेहतांपर्यंत पोहोचलं तेच आपल्याला परत येऊन गांधीजींनी महाराष्ट्रात येऊन आपल्याला सांगितलं. आणि मग हा सगळा प्रभाव आपल्यावर घडत होता. त्याच्यामुळे जेव्हा अभंगांचं ट्रान्सलेशन तुकोबारायांनी करायचं ठरवलं असेल तेव्हा स्वाभाविकपणे पीड पराई जाणे रे असं म्हणणारे गांधीजी जेव्हा पहिला अभंग ट्रान्सलेट करतात तो स्वाभाविकपणे जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे देव आणि साधू याच्याबद्दलचा अर्थ मुळातून बदलून टाकणारा हा विचार. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. म्हणजे काय तर जो सर्वसामान्य माणसांची रंजल्या गांजल्या दलित पददलित वंचितांची सेवा करतो तोच खरा साधू आहे आणि तोच खरा देव आहे. हा आपण जे गांधीजींनी पूर्ण आयुष्यभर सांगितलं ते हेच तत्वज्ञान, सेवा. गांधीजींच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा जर काढायचं झालं, सत्य काढा, अहिंसा काढा, माझ्या दृष्टीने जर कुठलं काढायचं असेल तर ते त्याचं ऍप्लिकेशन म्हणजे तत्वज्ञानाचं एक ऍप्लिकेशन, फिलॉसॉफीचं एक ऍप्लिकेशन. म्हणजे ते कसं उतरवायचं तर ते काय आहे तर सेवा. म्हणजे तर ते सेवा जे मूल्य आहे त्या सेवा मूल्याचं हे एक उदाहरण. म्हणजे शाहू महाराजांना देखील जेव्हा मानसिक द्वंद्व निर्माण झालं की कसे लोक वागतात, मी एवढं करतोय कसं लोक वागतात, मी नेमकं काय करायला पाहिजे, तेव्हा जेव्हा त्यांनी तुकोबारायांची गाथा उघडली तेव्हा त्यांना या अभंगातून कळलं की माझं प्रशासन लोक प्रशासन हे कसं असायला पाहिजे तर सेवापरायण असायला. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तुकोबारायांवर प्रभाव असणारा हा विचार आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हा अभंग फार महत्वाचा ठरतो. सेवा ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. लोकांमध्ये देव बघा ही सांगणारी वारकरी परंपरा आहे. त्याच्यापूर्वी कुठल्या तत्वज्ञानामध्ये असं आढळतं का जनी जनार्दन म्हणजे जनामध्ये जनार्दन बघा असं त्याच्या पूर्वीच्या कुठल्या तत्वज्ञानामध्ये मला काही फारसं आढळलेलं नाही. म्हणजे अभ्यासक मंडळी आहेत यांनी सांगावं की असेल आणि तो प्रभाव वारकरी संप्रदायाने घेतला असेल तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. म्हणजे कुठलीही गोष्ट काही आकाशातून पडत नाही. म्हणजे तुकोबारायांना काहीतरी मोठा साक्षात्कार झाला आणि आकाशातून पडलेली काही गोष्ट सापडली असं तर काही होणार नाही ना. म्हणजे ना बुद्धाला काही असं आकाशातून पडलेलं सापडलं असेल, ना ख्रिस्ताला सापडलं असेल, ना आणखी कोणाला. ते काय ते असतं ते कुठल्या तरी परंपरेतूनच येत असतं.
झिरपत झिरपत येत असतात. आणि वारकरी परंपरेने तर सगळ्यांना मोकळा दृष्टीने जी कुठल्या पुरोगामी प्रतिगामींमधली जी काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या घेऊन वारकरी परंपरा आपलं मांडत आली. त्याच्यानंतरचा जो पुढचा अभंग आहे जो गांधीजींनी ट्रान्सलेट केला तो आहे, पापाची वासना नका दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. हा, आपण सगळ्यांनी हा अभंग कधीतरी ऐकला असेल. पापाची वासना नका दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा. आता कान बधीर करून ठेव त्याच्यापेक्षा, निंदा ऐकण्यापेक्षा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, अपवित्र वाणी नको माझ्या मुखी, त्याहुनी मुका बराच मी. म्हणजे मी आंधळा असेल तर बरा आहे, मुका असेल तर बरा आहे, आणि मी बहिरा असेल तर बरा आहे. हे ऐकल्यावर आपल्याला गांधीजींचं काय आठवतं? गांधीजींची 3 माकडं आपल्याला आठवतात. बरोबर. तर गांधीजींची 3 माकडं जी आहेत ती गांधीजींकडे तुकोबारायांकडून आली असतील का? आणखी एकदा म्हणजे तो संदर्भ आहे पुढे, पण मी तुकोबारायांचा काय प्रभाव असेल गांधीजींवर असं गांधीजींचं समग्र साहित्य ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याच्यावर मी तुका नावाचा सर्च टाकला आणि शोधले की काय काय. त्याच्यात एकदा एका प्रार्थना सभेत गांधीजींनी पापाची वासना नका दाऊ डोळा हा अभंग उद्धृत केलेला आहे, म्हणजे त्याच्यावर प्रवचन केलेलं आहे असं पण आपल्याला आढळतं. म्हणजे हा अभंग व्यवस्थित तुकोबारायांना माहिती आहे. तर म्हणजे हा विषयावरचा लेख मी साधारणतः 20 वर्षांपूर्वी साधारणतः लिहिला होता, आणि नंतर त्याची वेगवेगळी वर्जन मी लिहित आलो कुठे 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 जसं जसं नवीन, आणि परत परत लोक ह्याच विषयावर मला सांगायला लागले. स्वाभाविक होतं ना, एक विषय तुमचा दिला असं हा लिहितोय, चांगलं लिहा. म्हणजे अगदी राज्य सरकारने म्हणजे जेव्हा गांधीजींना 150 वर्ष झाली तेव्हा महाराष्ट्र आणि गांधी असा एक ग्रंथ पण काढला, त्याच्यात पण हा विषय मी लिहिला होता. तर मग हे ऐकून लोक असं म्हणायला लागले की तुकोबारायांकडूनच 3 माकडं गांधीजींकडे गेलेली आहेत असं आमचे वारकरी कीर्तनकार कीर्तनामध्ये पण सांगायला लागले. मग आमचा एक मित्र आहे चंदवीर भद्रेश्वर मठ सोलापूरचा, तो बसवण्णांचा अभ्यासक आहे. मग त्यांनी काय सांगितलं, अरे सर की ते बसवण्णा अगोदरचे तुकोबारायांच्या 400 वर्ष जवळपास त्याच्यात पण असाच अभंग आहे. आणि मग त्यांनी तो लिहून पाठवला, आणि त्याच्यावर एक त्यांनी हे पण केला, पॉडकास्ट पण केला की कसं हे तुकोबारायांपर्यंत गांधीजींपर्यंत कसं गेलं असेल, तर हे बसवण्णांमुळे गेलं असेल. आणि बसवण्णांमुळे घेऊन जाणारी माणसं कोण, तर गांधीजींच्या परिचयात बसवण्णा आणि कसं संबंध होते बसवण्णांचे वगैरे असं त्यांनी फारच भारी केला. तर हे स्वाभाविक आहे. पण मुळात जेव्हा गांधीजी 17व्या शतकामध्ये सांगत होते तेव्हा 17व्या शतकामध्येच एक जपानी तत्वज्ञानामध्ये जपान मधली ही मूळ म्हणजे माकड जिकडे आलंय ती संकल्पना जपानची आहे. जपानमध्ये एक साधूची, बौद्ध साधू म्हणजे बुद्धच म्हणावं त्याला, जैन साधूची एक समाधी आहे, आणि त्याच्या बाहेर असं 3 माकडांचं ते चित्र आहे. द 3 वाईज मंकीज असं त्याला म्हणतात. आणि मग जपानी बुद्ध धर्मगुरू, त्यांचं नाव आता मला फक्त आठवत नाही, पण ते गांधीजींच्या संपर्कात होते. त्यांनी तो 3 माकडं गांधीजींपर्यंत पोहोचवली, आणि गांधीजींनी ते जगभर पोहोचवले. 3 वाईज मंकीज हे आज आपल्याला गांधीजींशी जोडलेलं माहिती आहे. त्याचं कारण गांधीजींनी ते जगभर पसरवलं. बुरामत सुनो, काय देखो ये दिवानो ये काम न करो, त्याच्यामध्ये ते म्हणतात ना की हे. तर हे सगळं जेव्हा 17व्या शतकात त्या साधूची समाधी तिकडे बनत होती तेव्हाच तुकोबाराय आपल्याला हे 3 वाईज मंकीज सांगत होते, आणि गांधीजींना ते नीट माहित होतं. तर त्याच्यानंतरचे जे अभंग आहेत तेही फार महत्वाचे आहेत. म्हणजे महाराच्या शिवे कोपे ब्राह्मणत्व नव्हे, म्हणजे महाराच्या शिवणाने अस्पृश्याच्या शिवल्यामुळे, स्पर्श झाल्यामुळे जो कोपतो तर तो ब्राह्मण नाहीच,
असं तुकोबारायांचा एक अभंग आहे. त्याच्यावरची अस्पृश्यतेची जातीभेद निवारणाची भूमिका तुकोबारायांनी मांडली आहे. ती स्वाभाविकपणे गांधीजींच्या अभंगांमध्ये असणं स्वाभाविक आहे. आपण तिकडे हे समजून घ्यायला पाहिजे की बाबा की एकाच वेळेला तुकोबा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही प्रभावित करत होते आणि गांधीजींनाही प्रभावित करत होते. तुकोबारायांची अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वर्तमानपत्रांच्या ब्रीद वाक्य म्हणून छापलेली आहेत. अशी खूप उदाहरणं म्हणजे बाबासाहेबांनी असं सांगितलंय की मी जितका संत साहित्याचा अभ्यास केलाय तितका अभ्यास करणारा आता कोणी नाहीये इथे. आणि ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा सोडून बाकीचं सगळं साहित्य समुद्रामध्ये बुडवून दिलं तरी चालेल. इतकं हेच दोन मराठीमध्ये काय चांगलं झालं तर याच दोन गोष्टी आहेत. अशा पद्धतीने खूप तुकोबारायांच्या विषयी तर म्हणजे आपण त्यांची पुस्तकं वाचतो, पण त्यांचे जे संपादकीय म्हणून लिहिलेले लेख आहेत, मुकनायक मधले असतील, जनता मधले असतील किंवा बहिष्कृत भारत मध्ये असतील, त्याच्यात अस्सल मराठी वळणाचे बाबासाहेब आपल्याला सापडतात. भाषा पण जबरदस्त आहे बाबासाहेबांची त्याच्यात, कारण समोर मराठी माणूस बसलेला आहे आणि त्याच्यासाठी लिहायचं. त्याच्यामध्ये तुकोबाराय भरपूर येतात. लोकमान्य ते महात्मामध्ये तर सगळेच नाही. तुकाराम दर्शन मध्ये मोरे सरांनी तर ते कसे कसे संबंध आले म्हणजे माई साहेबांना लिहिलेल्या पत्रामध्ये देखील तुकोबारायांचे संदर्भ आहे. बाबासाहेबांनी अभंग लिहिलेले त्याच्यामध्ये लग्न व्हायच्या अगोदरच्या याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे असे जे तुकोबा आहेत असं सांगणार आहे ते गांधीजींना आवडणार एवढं नक्की आहे. त्याच्यामुळे त्याच्या पुढचा जो अभंग येतो गांधीजींनी ट्रान्सलेट केला तो संत मेळ्याचा अभंग आहे. संत मेळ्याचा अभंग तो काय आहे, पवित्र ते गुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेतो. त्याच्यामध्ये वर्ण अभिमाने कोण झाले पावन ऐसे त्या सांगून मज लागे. वर्ण अभिमाने कोण पवित्र झालेला आहे, ज्या वर्ण अभिमान मानतात ना त्यातलं कोण पवित्र आहे मला सांगा बरं तुम्ही. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने तयाची पुराणे भाट झाली. म्हणजे जे अस्पृश्य दलित आहेत, अंत्यज आहेत, त्या हरिभजनांमध्ये जेव्हा त्यांनी मांडलं तेव्हा त्याचं वर्णन पुराण करताय, तुम्ही मला काय सांगताय. मग त्यांनी पूर्ण यादी दिलेली की कोण 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 कसे कसे संत परंपरेतली लोक येऊन गेली. चोखा मेळा बंका जातीचा महार त्याची सर्वेश्वर ऐके तरी नामयाची जनी कोण तिचे कुळ महिमान तयाचे काय सांगू. याती याती धर्म नाही विष्णुदासा. जातीभेदाचा धर्म हा विष्णुदासाचा नाहीये. याती याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. कुठे सांगताय. आज आम्ही म्हणतो की वेद काय आम्ही मानत नाही. तुकोबारायांची स्ट्रॅटेजी वेगळी. ते म्हणतात की त्या वेदांमध्ये सांगून ठेवलंय की याती याती धर्म नाही. त्याच्यावरच त्यांचं पुढचं वेद काय ते आम्हाला माहित आहे ना, तुम्ही इतरांकडून कशाला ऐका. वेदांचा तो अर्थ आमासीच खावा एरांनी व्हावा भात काढवा. वेद आहेत ना, कुठला वेद आम्हाला, तर ते काय म्हणतात की आम्हा प्रमाण तो वेद कुठला गाळून या भेद आम्हा प्रमाण तो वेद. आम्हाला भेद वेदांमध्ये काय काय सांगून ठेवलंय त्याच्यातला भेद आहे ना तो गाळा, त्याच्याशिवायचा वेद आहे तो आम्हाला मान्य. बाकी आम्हाला काही वेदबीद मान्य नाही. तर त्या वेदशास्त्रामध्ये याती याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासासाठी जातीभेदाचा धर्म नाही. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारुले पतित नेणू. कित्येक हे ग्रंथांमध्ये लिहून ठेवले धर्मग्रंथांमध्ये कित्येक पतितांना तारलेलं आहे. अशा सगळ्या अभंगांचं अनुवाद गांधीजींनी केलेला आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती आहे त्याच्यामध्ये. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती आपल्याला सापडतो त्याच्यामध्ये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदावेद भ्रम अभंग इतका म्हणजे तुकोबारायांच्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार म्हणावा असा अभंग आहे. याची दान दे का देवा त्याच्यामध्ये शेवटची विनवणी सारखा अभंग असे 16 अभंग गांधीजींनी ट्रान्सलेट केलेले आहेत, अनुवादित केले, भाषांतरित केले. भाषांतराची भाषा जी आहे ना एकदम सोपी. म्हणजे माझ्यासारख्या फार इंग्रजी न येणाऱ्या माणसाला देखील ते वाचून व्यवस्थित
सोपं कळतं. म्हणजे आपल्याला कोणाशी तरी बोलायचंय, कोणाला तरी सांगायचंय, याच्याबद्दलची अत्यंत स्पष्टता, समोरच्याला ते कळायलाच पाहिजे याचा आग्रह. आणि मग ती भाषा आहे ना, एखाद दुसरा अपवाद कुठेतरी रेफरन्स चुकतात, म्हणजे त्याच्यामध्ये अशातला भाग नाही की ते सगळ्याचं सगळं बरोबर आहे. एखाद्या ठिकाणी तो असा संदर्भ आहे की कपाटी जाऊनही म्हणजे गुहांमध्ये जाऊन जे बसतात ते काय आपला, म्हणजे त्यांचं काय कपाटी जाऊनही म्हणजे गुहेमध्ये जाऊन बसणाऱ्या लोकांची काय त्या साधना विधना आपल्याला काय फार मान्य नाही, अशा पद्धतीचा अभंग आहे. त्याच्यात कपाटी म्हणजे गांधीजींना वाटलं कपोर म्हणजे कपाट, कपोर, असं 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 संदर्भ एखाद्या ठिकाणी हे झालेलं आहे. पण बाकी सगळे अनुवाद एकदम सरस होते, एकदम भारी. म्हणजे इतक्या सोप्या शब्दात ते दोन वैष्णव आहेत ना, त्याचं जोपर्यंत असं अद्वैत होत नाही तोपर्यंत हे शक्य नाही असं वाटतं. म्हणजे मूळ सांगणारा आणि त्याचा अनुवाद करणारा याची जोपर्यंत अशी एकमयता होत नाही तोपर्यंत असे अनुवाद शक्य नाहीत. अनुवाद म्हणजे मूळ जे सांगायचंय ना तेच आपल्याला परत इकडे सांगायचं, आपलं काही ऍडिशन करून सांगायचं नाही, याचं भान त्यांनी तिथे सांगितलेलं नाही. मी मगाशी जसं म्हटलं तसं सर्च केला ना तर खूप संदर्भ सापडतात गांधीजींच्या समग्र साहित्यामध्ये. तिकडे ते एका ठिकाणी असं म्हणतात, एक भाषण आहे की जिथे तुकाराम महाराजांनी कार्य केलं ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्र इतकी पवित्र आहे. वाईच्या एका भाषणामध्ये ते सांगतात, त्यांनी वाईच्या एका भाषणामध्ये असहकार आंदोलनाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि मग ते असहकार आंदोलनाचं तत्वज्ञान सांगताना त्यांना कुठला अभंग आठवला, मऊ मेळवणी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं वेदव्यास. हा, नंतर एक अस्पृश्यांच्या म्हणजे त्या काळातल्या अस्पृश्यांच्या दलितांच्या सभेमध्ये ते सांगतायत की ज्ञानेश्वर तुकोबाराय यांचा जो धर्म आहे तो चिरकाळ टिकणारा. त्याच्यामध्ये ते असं पण सांगतात की तमिळ संत तिरुवल्लुवर याची तुलना जर कोणाची करायची झाली तर ती फक्त तुकारामांचीच करता येते. अवताराविषयी त्यांनी एका ठिकाणी विचार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वर तुकाराम हे काही अवतार, नानक हे काही अवतार नव्हते का, असं त्यांनी विनोबांना गोपुरी आश्रम म्हणजे मला वाटतं पवनारचाच तिकडचाच आश्रम असावा आपला नसावा, तिकडे त्यांनी एका प्रार्थना सभेत विनोबांकडून तुकारामांचे अभंग गाऊन घेतले असा एक संदर्भ सापडतो. एक पत्र पण आहे, त्या पत्रामध्ये ते गुजराती आपल्या मित्राला कळवतात की वारकरी संप्रदाय हा इंटरेस्टिंग आहे, वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे पण तो आपल्या वैष्णव आणि स्वामीनारायण संप्रदायासारखा नाही, तो सामाजिक दृष्टिकोन असणारा संप्रदाय आहे असं ते एका ठिकाणी म्हणतात. तर तो काळ आहे ना तो तुकोबारायांनी प्रभावित असलेला काळ. मग गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांवर पण तुकोबारायांचा प्रभाव आहे. त्यांनी 12 अभंग ट्रान्सलेट केले आणि त्यांचे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ जे पहिले ICS म्हणजे IAS ऑफिसर होते त्यांनी देखील तुकोबारायांचे अभंग, कारण ते महाराष्ट्रात आलेले होते आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आणखी रवींद्रनाथ ठाणवर महाराष्ट्राचा कसा प्रभाव आहे, तिकडे एका मुलीच्या प्रेमात देखील ते पडले होते आणि असं खूप काय काय आहे. तर ते तुकोबारायांच्या प्रेमात पण पडलेले होते. ही सगळी मंडळी जी होती, आणखी एक बंगाली लेखक आहेत योगेंद्रनाथ बोस, त्यांनी देखील ही अनुवाद केलेले आहेत मराठी तुकोबारायांच्या अभंगांचे बंगाली अनुवाद. ही सगळी मंडळी ब्राह्मो समाजाशी जोडलेली होती आणि ब्राह्मो समाजाचं मराठी व्हर्जन म्हणजे काय तर प्रार्थना समाज. तर त्या प्रार्थना समाज यांनी काय केलं, त्यांनी काय सांगितलं, आपल्याला जगाला आधुनिक काळात जर आपल्याला धर्म सांगायचा असेल तर आपल्याला काय सांगावं लागेल. जर ख्रिश्चन येशू सांगतात तर त्याच्या तोलामोलाचं आपल्याकडे काय आहे. तर त्यांनी सांगितलं न्यायमूर्ती रानडे, चंदावरकर, भांडारकर अशी फार मोठी मोठी माणसं होती प्रार्थना समाजामध्ये. त्या सगळ्यांनी काय सांगितलं की आमच्याकडे एकच माणूस आहे, एकच संत कवी आहे, एकच फिलॉसॉफर आहे जो आपल्याला सांगावा लागेल, तो म्हणजे तुकाराम. म्हणजे माझा तुकोबाराय हा तिकडे त्यांनी आधुनिक काळातलं तत्वज्ञान सांगण्यासाठी म्हणून
तुकोबाराय सांगायला सुरुवात केली. मग प्रार्थना समाजामध्ये तुकोबारायांचे अनेक त्या पूर्ण चळवळीवर असलेला प्रभाव, ते रोज एकत्र म्हणजे आठवड्यातून एकदा एकत्र बसायचे, ते तुकोबारायांच्या अभंगांचं निरूपण करायचे आणि त्यांनी ज्या काही चर्चा केल्या त्याचं साहित्य अकादमीने 2 खंडांमध्ये आजही उपलब्ध आहे. ते सगळं आपल्याकडे दिलीप धोंडगे सरांनीच केलेलं आहे. ते केलेलं आज आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळे देशभरात जे कोणी विचारवंत होते त्या काळात, फक्त देशभरात नाही जगभरात, त्यांच्यापर्यंत तुकोबाराय त्या काळातच पोचलेले होते. मग रवींद्रनाथांनी अनुवाद केलेला आहे, पण त्याच्याशिवाय रवींद्रनाथांशी जोडलेले आणखी एक व्यक्ती म्हणजे नंदलाल बोस. नंदलाल बोस हे शांतिनिकेतनच्या कला विभागाचे प्रमुख होते, संस्थापक होते, प्रमुख होते. म्हणजे जी संविधानातली चित्र जी आहेत ती देखील नंदलाल बोसांनी आणि त्यांच्या टीमनी काढलेली आहेत. म्हणजे त्या काळातला सगळ्यात मोठा चित्रकार, जसा त्या काळातला सगळ्यात मोठा कवी रवींद्रनाथ टागोर होता, तसं सगळ्यात मोठा चित्रकार हे नंदलाल बोस होते. तर मगाशी ज्यांचा उल्लेख केला ना की हिंदी तुकाराम की राष्ट्रगाथा, इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख, ते पुस्तक घेऊन जेव्हा गांधीजींकडे गेले तेव्हा ते नेहमीच आपलं चित्र त्याच्यावर छापलेलं होतं तुकोबारायांचं. ते गांधीजी म्हणाले हे असले तुकोबाराय नसतील दिसत. गांधीजी म्हणाले असे काय तुकोबाराय दिसत नसतील. मग त्यांनी नंदलाल बोसांना कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की हे हिंदी अनुवाद आहे, त्याला तुला चित्र काढायची आहे. आणि मग गांधीजींनी नंदलाल बोसांना कॉन्टॅक्ट करून सांगितलं की तुम्ही तुकोबारायांची चित्र काढा. आणि मग त्यांनी तुकोबारायांची चित्र काढून त्या हिंदी अनुवादाला दिली, राष्ट्रगाथा, हिंदी राष्ट्रगाथेला. पण ती चित्र फार बोगस आहे. काय माहितीये, त्यांना काय वाटलं, तो बिचारा तिकडचा बंगालमधला बसून माणूस चित्र काढला. त्याला काय वाटलं की गांधीजींनी सांगितलं म्हणजे हा कोणतरी सौराष्ट्रातला माणूस असणार तो गोपारायमध्ये. आणि मग ते सौराष्ट्रीयन लोकांसारखं वर पेटा घातलाय किंवा असा तो घट्ट झगा असतो तसा घातलाय असं तुकोबाराय दाखवलेलं आहे. आता हा प्रॉब्लेमच होत होता त्या काळात की सांगायचे तुकोबाराय म्हणजे काढायचे चित्र तुकोबाराय, पण डोळ्यासमोर येतात गांधीजी. हा त्या काळात झालेला प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे झालेली चित्र नंदलाल बोसांनी तशीच काढली होती. म्हणजे व्ही शांतारामांनी धर्मात्मा नावाचा पिक्चर काढला. तो प्रेरणा घेतली होती आमच्या प्रबोधनकारांच्या नाटक खरा ब्राह्मण त्याच्यावरून पिक्चर काढायचा ठरला. सांगायचं काय, त्याच्यात दाखवायचा काय होता, महात्मा. पिक्चरचं नाव पण अगोदर महात्मा असंच दिलं होतं व्ही शांतारामांनी. पण सांगायचं होतं महात्मा, पण दाखवायचे काय तर बाबा एकनाथ. स्टोरी सांगूया एकनाथांची, म्हणजे सांगायचे जीवनचरित्र निमित्त एकनाथ, दाखवायचेच गांधीजी. हे असं त्या काळातलं. मग त्याचं नाव बदलायला लागलं, ते धर्मात्मा करावं लागलं. आणि बालगंधर्वांनी ज्याच्यात काम केलंय असा तो एकमेव पिक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे, बघायला काय मजा येते. म्हणजे हे तर तो धर्मात ते हा प्रॉब्लेम होत होता त्या काळामध्ये. म्हणजे कसं झालं होतं, तो काळ आहे ना महाराष्ट्रातल्या ट्रान्झिशनचा काळ, त्याच्यानंतरचा सगळा होता की लोकमान्य ते महात्मा असं स्थित्यंतर महाराष्ट्रामध्ये घडत होतं. आणि ती सगळी जी सो कॉल्ड टिळकवादी लोक होती, म्हणजे टिळकांवर तुकोबारायांचा खूप प्रभाव आहे. म्हणजे टिळक गीता रहस्यामध्ये काय म्हणतात, कर्मवाद वगैरे म्हणतात, बरोबर. आणि मग कर्मवाद मांडताना सगळ्यात जास्त कोटेशन कोणाची देतात, म्हणजे त्यांनी रूढ अर्थाने कोणाची द्यायला पाहिजे होती तर समर्थ रामदासांची द्यायला पाहिजे. कर्मवाद वगैरे वगैरे सांगणार सगळ्यात जास्त कोटेशन कोणाचे देतात, तुकोबारायांचे. 27 कोटेशन्स आहेत गीता रहस्यामध्ये. म्हणजे काय होते, त्यांचे जे सो कॉल्ड टिळकवादी लोक होते ना, त्यांनी काय मांडणी करायला सुरुवात केली की टिळक म्हणजे कोण तर रामदास, आणि गांधी म्हणजे काय तुकाराम.
टिळक म्हणजे काय तर कर्मवाद, लढवय्ये असे. आणि तुकाराम काय, गांधीजी काय टाळकुट्या, रडका. त्यांना भालाकार भोपटकर नावाचे मोठे पत्रकार किंवा त्या काळातल्या ब्राह्मणांचे मोठे नेते वगैरे होते. त्यांनी पुण्यामध्ये अशी मांडणी पण केली की तुमचे गांधीजी म्हणजे आजचे तुकाराम आहेत आणि टिळक म्हणजे आजचे रामदास आहेत. आपल्याला याच्यातून कोण निवडायचं, तर आपल्याला टिळक निवडायचं, अशी मांडणी करत आले. पण ते गांधीच होते. काळ बदलत गेला. अनेक टिळकांचे जे कोण अनुयायी होते त्यांनी पगडी सोडली आणि गांधी टोपी घालायला सुरुवात केली. गांधीचा प्रभावच इतका होता त्या काळामध्ये की हे सगळे वेडे झाले होते, त्यांचं गारुड झालं होतं. पण त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका नावाचं एक पुस्तक आहे. सदाशिव विनायक बापट नावाचे गृहस्थ त्यांनी ते अनुभव दिलेले. तर ते बापट एकदा अहमदाबादला गेले होते काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निमित्ताने. आणि मग ते तिकडे अहमदाबादला गांधीजींच्या आश्रमाला भेट देऊन आले. आणि ते तिकडून निघत असताना त्यांना पाठमोरे गांधीजी जाताना दिसले. आणि ते पाठमोरे गांधीजी जाताना दिसले तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन असं केलंय, आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असताना निम्म्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चाललेले आम्हास भेटले. भगवत भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती श्रांत वैराग्यमूर्ती डोक्यात गुजराती पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असताना आम्ही दुरून पाहिलं. हा माणूस टिळकवादी. आणि त्याला गांधीजींमध्ये दिसतात तुकोबाराय, भगवत भक्त तुकोबाराय. हे तर ठीक आहे. टिळकांचे नातू म्हणजे मुलीचा मुलगा, केतकर वकिलांचा मुलगा गवी केतकर, जे नंतर केसरीचे संपादक झाले. नंतर त्यांनी पुढच्या काळामध्ये असं वक्तव्य केलं की गोडसेनी म्हणजे ज्यात सावरकरांचा गांधी हत्येमध्ये हात होता आणि त्याच्यामुळे कपूर आयोग केला. गवी केतकर फारच इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे, समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे एकदा सर्च केलं ना मराठीमध्ये तरी पण कळेल. त्यांची बायको आयरिश होती. मग ते फार इंटरेस्टिंग गवी केतकर आहे. त्या गवी केतकरांनी केसरीमध्ये लेख लिहिलेला आहे. लेख म्हणजे कथा आहे. त्याच्यामध्ये ते लिहितात की जर गांधीजी आणि तुकोबा हे एकमेकांना भेटले तर दोन महात्म्यांची अकल्पित भेट लिहितात 1921च्या डिसेंबरमध्ये. आणि मग हे दोघ जण एकत्र भेटले आणि मग ते एकमेकांची चर्चा केली आणि असहकार्याच्या आंदोलनातून गांधीजी तुकोबारायांचंच काम कसं पुढे नेत आहेत हे सांगतायत गवी केतकर. हे गवी केतकर सांगतायत. हे गवी केतकर कधीही गांधीवादी झाले नाहीत आयुष्यात, पण ते मात्र गांधीजी आणि तुकोबा यांना एकसारखे वाटत होते. ही गोष्ट झाली गांधीवादी टिळकवादी काँग्रेसवाद्यांची. दुसरीकडे आमचे सत्यशोधक होते. त्या सत्यशोधकांना पण गांधी आणि तुकोबा हे एकच वाटायला लागले. तर काळाचा प्रभाव, त्या नंदलाल बोसचा काय प्रॉब्लेम झाला असेल ते आपल्याला याच्यातून समजून येतं. हरिश्चंद्र नवलकर नावाचे एक मोठे सत्यशोधक, त्यांचं एक पुस्तकच आहे. त्याचं नाव आहे सत्यशोधक महासाधू तुकाराम. तुकाराम कोण? म्हणजे तुकोबाराय काय? सत्यशोधक महासाधू. म्हणजे तुकोबाराय कोण आहेत तर बाबा ज्योतिबांचं तत्वज्ञान सांगणारा माणूस. आणि ते त्याच्या पुढे जाऊन आमचे दिनकरराव जवळकर, म्हणजे असा हात लागला ना त्यांच्या पुस्तकाला तर असा शॉक लागतो, चटका लागतो, असे दिनकरराव जवळकर. ते काय लिहितात, त्यांचं पुस्तक, त्यांचा एक लेख आहे, त्यांच्या समग्र साहित्यात पण तो आहे, आपल्याला वाचता येतो. त्याचं नाव सत्यशोधक महात्मा गांधी. तर हे सत्यशोधक चळवळीतले लोक देखील अशा पद्धतीची मांडणी करत होते. आणि ह्या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्वाची मांडणी ही महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी केली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे सातत्याने आग्रहाने मांडत होते की तुकोबारायांचाच विचार हा गांधीजी पुढे मांडतायत. फक्त तुकोबारायांचाच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य स्थापनेचा जो विचार आहे तो गांधीजी आज आपल्यासमोर मांडतायत. आणि मग त्या दोघांना एकत्र जोडण्यासाठी त्यांना उपयोगी पडणारा पूल होता
ते म्हणजे तुकोबा. तर त्या पूर्ण परंपरेमध्ये आपल्याला सातत्याने हा प्रभाव दिसतो. म्हणजे आतापर्यंत आपण आधुनिक काळापर्यंत जेव्हा बघतो तर गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, म्हणजे गाडगे बाबा, तुकडोजी बाबांना आपण अशा पद्धतीने बघतो की ती आध्यात्मिक वगैरे वारकरी संप्रदायाशी जोडलेली किंवा अशी संत मंडळी आहेत. पण ती गांधी युगाची प्रोडक्ट होती म्हणून त्यांचा विचार करावा लागतो. कारण गांधी युगाच्या अगोदर जी आध्यात्मिक मंडळी झालेली आहेत ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात. याच्या नंतर जी झालेली माणसं आहेत ती वेगळ्या पद्धतीने विचार करतात. या सगळ्यांवर एकाच वेळेस तुकोबराय आणि गांधीजी दोघांचाही प्रभाव आहे. त्याच्यानंतर कितीतरी मोठी म्हणजे आचार्य जावडेकर आहेत, नंतर राणा चव्हाण आहेत, नंतर आपले विनोबा भावे आहेत, यशवंतराव चव्हाण आहेत, पंजाबराव देशमुख आहेत. या सगळ्यांवर एकाच वेळेस आपल्याला तुकोबा आणि गांधीजी यांचा प्रभाव दिसून येतो. पण त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे साने गुरुजी, ज्यांच्यावर म्हणजे विनोबांचं तर फार महत्वाचंच आहे. त्याच्याविषयी स्वतंत्र पूर्ण चर्चेचा म्हणजे अशा पूर्ण व्याख्यानाचा विषय आहे तुकोबा आणि विनोबा, किंवा नामदेव आणि विनोबा, ज्ञानोबा आणि विनोबा, एकनाथ आणि विनोबा. हे पूर्ण दिवसभराच्या चर्चेचेच विषय आहेत. पण म्हणजे सार किंवा मर्म या सगळ्या लोकांचे ते आपल्याला विनोबांनी आपल्याला समोर आणून दिलेलं आहे. पण साने गुरुजी आपल्यासाठी महत्वाचे आहेत कारण त्यांनी एक गोष्ट केली ती म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातला मंदिर प्रवेशासाठी केलेलं सत्याग्रह. तो काळ असा होता की स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण मंदिर अजून खुली झालेली नाही. साने गुरुजी म्हणत होते की जोपर्यंत ते पंढरपुरातलं विठ्ठल मंदिर हे बटन आहे चालू बंद करायचं लाईट, ते चालू बंद केल्याशिवाय महाराष्ट्रभर उजेड पडणार नाही. म्हणजे मला जर उजेड पडायचं असेल महाराष्ट्रभर तर मला पंढरपुरात जाऊन बटन चालू करायला लागेल. आणि मग ते तिकडे गेले आणि तिथे अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे पणाला लावलं. मोठा इतिहास आहे, दोन्ही बाजूंचा फार इंटरेस्टिंग आहे. तर कशी लोक आली, पण साने गुरुजींनी तो मंदिर प्रवेश करून दिला. तुकोबारायांच्या विठोबाला मुक्त करण्याचं काम साने गुरुजींनी केलं. की एका अर्थाने ते वर्तुळ पूर्ण झालेलं होतं. म्हणजे तुकोबारायांपासून तुकोबारायांचा गांधीजींवरचा प्रभाव, गांधीजींचा साने गुरुजींवरचा प्रभाव, साने गुरुजींनी परत विठोबाला मोकळं केलंय आणि परत या वारकरी संप्रदायाशी स्वतःला जोडून घेतलंय. इथे ते वर्तुळ पूर्ण होतं हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या पुढच्या काळातल्या समाजवादी चळवळीवर देखील या दोघांचा खूप प्रभाव. आपण ज्यांच्या नावाच्या संस्थेमध्ये उभे आहोत त्या नाथपैंनी तर वारंवार असं म्हटलं मी वारकरी आहे. तर लोकशाहीची आराधना नावाचं जे नाथपैंचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 1970 साली साखरवाडी येथे प्रजा समाजवादी पक्षाच्या अधिवेशनाच्या प्रसंगी नाथपैंनी केलेलं एक भाषण आहे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष साथी किशोर पवार होते. त्यांच्या कन्या आज आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत. तर तिथे जे म्हटलेले आहे ते 2 पॅरेग्राफ मी वाचतो आणि एक मुद्दा मांडून थांबतो. ज्या ठिकाणी आजचं आमचं अधिवेशन भरत आहे ती जागा, ते स्थान, हा परिसर यांची फार मोठी उज्ज्वल आणि तेजस्वी अशी परंपरा आहे. ज्ञानेशांनी या भूमीमध्ये आणि या परिसरामध्ये भक्ती, कर्म आणि ज्ञान याचा असा अभूतपूर्व संगम साधला. बहुजन समाजाच्या मुक्तीची द्वारं खुली केली आणि मानव किती उंच होऊ शकतो हे जगाला दाखवून दिलं. त्या थोर शिकवणुकीचा वारसा या भूमीमध्ये आहे, या मातीमध्ये आहे, या हवेमध्ये आहे, या पाण्यामध्ये आहे. आणि त्याची उज्ज्वल परंपरा समता वर्तावी, अहंता खंडावी, येण्याची पदवी मोक्ष मार्ग. गीतेमध्ये अनेक प्रकारचा धर्म सांगितलेला आहे परंतु समानतेचा धर्म त्याला एक आगळं वेगळं असं स्थान गीतेमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरांनी आपल्या शिकवणुकीमध्ये मानवाचा बंधुभाव आणि समानता यांच्यावर जोर देऊन एक नवं पर्व, एक नवं युग या ठिकाणी सुरू केलेलं होतं. वारकऱ्यांनी हा मनुष्याचा
मानवाचा समानतेचा धर्म महाराष्ट्रात सुरू ठेवला. कोणी? वारकऱ्यांनी हा मनुष्याचा मानवाच्या समानतेचा धर्म महाराष्ट्रात चालू ठेवला आणि समानतेचा ध्वज घेऊन उभे असलेले आजचे समाजवादी, समानतेचा ध्वज घेऊन उभे असलेले आजचे समाजवादी म्हणून त्याच वारकरी पंथातले आणि ज्ञानेशांचे खऱ्या अर्थाने वारसदार आहेत असे मी समजतो. समाजवादी कोण आहेत? तर ज्ञानेशांचे आणि तुकोबांचे. ज्ञानेश्वर म्हणजे आमच्यासाठी तरी तुकोबा, त्याच्यामध्ये ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असाच गजर करतो. मग बाकीचे सगळे संत कुठे गेले? तर विनोबा सांगतात की मध्यम पदलोपी समास आहे त्याचे, म्हणजे ते मधले सगळे संत आहेत ना, ते ह्याच्यामध्ये कनेक्ट होऊन जातात. तसे ज्ञानोबा म्हटल्याच्या नंतर तुकोबा आहेतच, तुकोबा म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबा आहेतच. ज्ञानोबांच्या समानतेचा ध्वज खांद्यावर घेतलेले समाजवादी हेच वारकऱ्यांचे खरे वारसदार आहेत. त्यांना जोडणारं जसं समानता एक मूल्य होतं, तसंच आणखी एक महत्वाचं मूल्य समानतेचं ऍप्लिकेशन असलेलं ते म्हणजे सेवा हे आहे. सेवा हा धर्म असू शकतो. ही गोष्ट सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या तर किती महत्वाची असते कालपासून आपण ऐकतोय. म्हणजे कालपासून आपण जे किंवा याच्या पूर्वी जे गांधीजींबद्दल जे तत्वज्ञानाबद्दल जे ऐकलं, त्याच्यात गांधीजी शब्द काढून त्याच्या जागी कॉपी पेस्ट तुकोबा करा तरी तेच आहे. तुम्ही जे ज्या काही गोष्टी ऐकल्या असाल, गांधीजी म्हणजे गांधीजी तुकोबा कधीतरी होऊन गेले, हे विश्वास बसत नसेल असा माणूस होऊन गेला, गांधीजी होऊन गेलेले होते, त्याचे आपल्याकडे पुरावे. इतकं त्या दोघांमधलं साम्य हे आपण समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण गांधीजी नाकारतो तेव्हा आपण तुकोबा देखील नाकारतो हे देखील समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा तुकोबा नाकारतो तेव्हा गांधीजी देखील नाकारतो हे देखील समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा तुकोबा स्वीकारतो तेव्हा गांधीजी स्वीकारावेच लागतात, आणि जेव्हा गांधीजी स्वीकारतो तेव्हा तुकोबा स्वीकारावेच लागतात. असं सेवेचं तत्वज्ञान तुकोबारायांनी आणि पूर्ण वारकरी संप्रदायांनी मांडलं. त्याचा सामाजिक अधिष्ठान आपण समजून घ्यायला पाहिजे. ज्या चातुर्वर्ण्याची कालपासून चर्चा होते, त्या चातुर्वर्ण्यामध्ये सगळ्यात वरचं स्थान हे ब्राह्मणांना दिलं गेलं होतं. ब्राह्मतेज, छात्रतेज वगैरे वगैरे गोष्टींचे फार कौतुक होते. त्याच्यात आमचे वारकरी संत म्हणायला लागले की हे ब्राह्मतेज, छात्रतेज यांच्या बुद्धिमत्ता, शौर्य, वीर्य या गोष्टी आम्हाला काय फार कौतुकाच्या नाही वाटत, पोटापाण्याचे धंदे आहेत. आमची जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सेवा. सेवा हे कोणाचं काम आहे? तर ते शूद्रांचं काम आहे. शूद्रांना पूर्ण चातुर्वर्ण व्यवस्थेने दिलेलं काम होतं, ते सेवेचं होतं, आणि त्या सेवेचं काम सर्व श्रेष्ठ आहे हे तुकोबारायांपासून सगळी वारकरी परंपरा सांगत होती. आणि तो जो काय पिरामिड असा होता की खूप कमी लोक वर आहेत आणि खूप जो बहुजन समाज आहे तो खाली आहे, त्याचं पूर्णच्या पूर्ण उलट आमच्या वारकरी परंपरेने करून टाकलं. वर हे सगळे बहुजन मंडळी होती, त्यांचं काम होतं सेवा करणं. मग आमचा पांडुरंग ही सेवा करायला सगळ्यांच्याकडे आला. त्या पांडुरंगाने जनाबाईच्या बरोबर भांडी घासली, जनाबाईच्या बरोबर कचरा काढला, जनाबाईच्या बरोबर काय दळण दळलं. ज्या गोष्टी या बायकांची कामं म्हणून क्षुल्लक मानली गेली होती ती केली. आमच्या गोरोबा काकांची मडकी, गोरोबा काकांबरोबर मडकी काय केली. नंतर आमच्या सेना महाराजांच्या बदली जाऊन केस कापले. आमच्या सावतोबा महाराजांनी संत सावतामाळींच्या बरोबर शेती केली. हे सगळं करत तर होतेच, पण ज्याला समाजाने अत्यंत वाईट असं काम समजलेलं होतं, त्या मेलेल्या गुरांची मेलेली गुरं आणण्याचं काम, म्हणजे हे मी नाही सांगत आहे, तुकोबारायांनी केलेल्या अभंगातलं वर्णन आहे की काय केलं तर तुकोबारायांच्या बरोबर मेलेली गुरं देखील ओढली, आमच्या पांडुरंगाने ओढली. आणि त्याच्यानंतर हे नाही, आता याची पुढची प्रोसेस ना, म्हणजे मेलेली गुरं ओढली, मग काय करायचं त्याचं, तर त्याची चामडी कमवायची. तर मग ती चामडी कमवण्याचं काम कोणाबरोबर केलं, तर रोहिदासा संगे चर्मे रंगू लागे. आज रोहिदासांची जयंती आहे. काय केलं तर चामडं कमवायचं काम केलं, चामडं कमवायचं काम पांडुरंगाने केलं. तेच गांधीजींनी परत सांगितलं की तुम्ही चामडं कमवा. म्हणजे देहूमध्ये पण ती संस्था आहे चामडं कमवायला शिकवणारी, गांधीजींच्या प्रेरणेने निर्माण झालेली. हे उगाच नाही होत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
आणि मग त्या दोघांचं मग ते चामडं कमवलं. चामडं कमवलं इथपर्यंत पण ठीक, पण जिकडे गांधी जात नाहीत, गांधीजी जात नाहीत, तिकडे तुकोबांनी पांडुरंगाला नेऊन ठेवलं. ते होते सजन कसाया विकू लागे मास. पांडुरंगाने काय केलं, तर सजन कसाई नावाचे मुस्लिम संत होते, त्यांच्या बरोबर आमचा पांडुरंग मांस विकतो. मांस म्हणजे मटण विकतो. ही मांडणी तुकोबराय त्यामध्ये त्या काळी करत होते. जो संप्रदाय आहे ज्याची एक ओळख ही शाकाहार आहे, त्याचा आराध्य दैवत हे मांस विकतं. इथपर्यंत लिबरल हे आणखीन काय असू शकतं, हा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. ह्याच्यातला फक्त एक मुद्दा मी सांगत नाही. या दोघांच्या बायका, ते म्हणजे एकीकडे कस्तुरबा आणि दुसरीकडे ज्यांना आवली म्हणून आपण सिनेमामधून ओळखतो तो जिजाई, या दोघींचे जे हाल या माणसांच्या म्हणजे स्वतःवरच्या प्रयोगांमुळे झाले, त्या माऊली होत्या. म्हणून आज आपण तुकोबा आणि गांधीजी यांचं नाव घेतोय. म्हणून त्या दोघींनाही नमन करून मी इथे थांबतो. थँक्यू.